नमस्कार. आमच्या नवी उमेद या फेसबुक पेजवरती सध्याच्या कठीण वातावरणामध्ये आम्ही विविध विषयातल्या तज्ज्ञांशी गप्पा सुरू केले. त्याचा मागचा उद्देश हाच होता की हा सध्याचं जे संकट आहे हे जागतिक संकट आहे आणि अजूनपर्यंत आपण कधीही न अनुभवलेल्या प्रकारचं संकट आहे. तर त्याचे काय काय ऍस्पेक्ट्स आहे, त्याला काय काय पैलू आहेत, त्यावरती काय करता येईल, काय विचार होतो आहे, असं एक विचार मंथन व्हावं हा त्यामागचा उद्देश. आतापर्यंत आम्ही कोणते कोणते विषय घेतले हे पाहायचं झालं तर बाल आरोग्य, कुपोषण, धान्य पुरवठा, शालेय शिक्षण, शेती, आपत्ती व्यवस्थापन अशा प्रकारचे विषय आम्ही इथे चर्चेला घेतले आणि चर्चा चांगली झाली. लोकांचा त्यामध्ये सहभाग होता, प्रश्न विचारले गेले, त्याला उत्तरे दिली गेली. आजचा विषय आहे कोरोना काळातली महाराष्ट्राची अर्थस्थिती आणि गती. हा एक अतिशय महत्वाचा विषय आपल्याला सांगायला नको आहेच. विशेष म्हणजे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. महाराष्ट्र हे देशातलं एक औद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेलं राज्य मानलं जातं. महाराष्ट्रामधली स्थिती काय आहे, अर्थस्थिती काय आहे याच्याकडे लक्ष देऊन बघणं, त्याबद्दल चर्चा करणं हे सुद्धा आपलं काम आहे. या विषयावर चर्चा करायला आपल्या बरोबर आज आहेत रूपा रेगे निरसुरे, एक अर्थतज्ञ आहेतच. गोखले इन्स्टिट्यूट मधून त्यांनी मॅक्रो इकॉनॉमेट्रिक मॉडेलिंग या विषयामध्ये पीएचडी केलेली आहे. ICICI, बँक ऑफ बडोदा, लार्सन अँड टुब्रो फायनान्स होल्डिंग अशा कंपन्यांमधल्या वरिष्ठ पदांवरती त्यांनी त्या काम करत आहेत, ते केलं आहे त्यांनी. अर्थशास्त्रीय विषयावरती मराठी आणि इंग्रजी दोन्ही प्रकारच्या नियतकालिकांमधून त्यांनी लेखन केलं आहे. लोकसत्तामध्ये त्यांचा एक सदर सातत्याने ते नियमितपणे लिहित गेलेले आहेत. धोरणविषयक संशोधन या विषयावर त्यांनी लेख लिहिलेले आहेत आणि भारत सरकार, रिझर्व्ह बँक यांच्या समित्यांवरही त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर अशा अर्थशास्त्र या विषयाशी चांगल्या परिचित असलेल्या, चांगली जाण असलेल्या आज आपल्याला रेगे मॅडम आपल्याला चर्चेला लाभलेल्या आहेत. तेव्हा ते इतकं बोलून मी त्यांना सांगतो की त्यांनी चर्चेला सुरुवात करावी. धन्यवाद. आज विषय जरी महाराष्ट्राची अर्थस्थिती आणि कोविड हा असला तरी आताच कर्णिक साहेबांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र हे भारतातलं औद्योगिक दृष्ट्या सगळ्यात प्रगत राज्य आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे साहजिकच देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचं जे योगदान आहे ते सर्वाधिक आहे. 14%, 15% इतकं. सगळ्यात जास्त रोजगार निर्मिती महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रामध्येही मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा महत्वाच्या शहरात आणि नगरांमधून होते. आणि त्यामुळेच जेव्हा आपण म्हणतो की कोविड आटोक्यात आणण्यासाठी जी टाळेबंदी, अतितीव्र टाळेबंदीचा जो मार्ग आपण स्वीकारला आहे आणि त्याच्यामुळे होणारा जो आर्थिक ऱ्हास आहे त्याचं अजून तरी राज्य पातळीवर काय परिणाम आहे ह्याची सांख्यिकी बाहेर आली नसली तरी व्यापक देश पातळीवर आपण जे बघतोय त्याचे सर्वाधिक अधिक गंभीर परिणाम हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहेत. आणि नुसते महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर नाही तर त्याचे सामाजिक परिणाम अतिशय गंभीर असणार आहेत. आपण स्थलांतरित कामगारांना ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या बाहेर पडावं लागलं ते सगळं आपण बघतोच आहोत. ती वाताहत काय झाली आहे ते बघतोच आहोत. अधिकृतरित्या जी सांख्यिकी बाहेर आली आहे ती अजून तरी फक्त मार्च महिन्याची आहे, ज्याच्यात फक्त 1 आठवड्यासाठी अतितीव्र टाळेबंदी होती, अंमलात आणली गेली होती. पण तरी सुद्धा आपण पाहिलं की त्या महिन्यामध्ये देशाचं औद्योगिक उत्पादन हे 16-17% कमी झालं. देशाची निर्यात ही 60-70% कमी झाली. आणि यात बेरोजगारीचा दर हा आता 60%हून 35%वर जाणारे अशा प्रकारची भाकीतं आहेत. भारतात गेल्या 100 वर्षात आपण अनुभवली नाही अशी अतितीव्र मंदी आपल्याला आता अनुभवायला मिळणार आहे. ते जे आहे ते खूप भयंकर आहे. आणि हे सगळं आपण ह्यासाठी हे
आपण त्याग करत होतो की ज्याच्यामुळे ह्या महामारीचा आवेग आपल्याला आटोक्यात आणता येईल आणि त्याच्याशी निगडीत लागण आणि मृत्यूदर कमी करता येईल. तर आपल्याला हे दिसून येत नाहीये की लागण कुठल्याही प्रकारे फार कमी होतेय. त्याचा दर कदाचित कमी झालाही असेल, पण तरी ऍब्सोल्यूट नंबर्स मध्ये आपण बघतोय की लाखांनी आता भारतासाठी तर 1.5 लाखाहून जास्त लोकांना लागण झाली आहे आणि हे सुद्धा ज्यांच्या बाबतीत टेस्टिंग झालंय त्यांच्या बाबतीत. आणि पण मृत्यूदर कमी आहे. भारतासाठी तो 4,350 वगैरे आहे. पण त्याच्यातला सर्वाधिक 1,800 वगैरे महाराष्ट्रासाठीच आहे. अर्थात या मृत्यूदराविषयी ज्या पद्धतीने एक भय निर्माण झालंय ते दूर होणं गरजेचं आहे. कारण ह्याच्या पूर्वी पण ज्या महामाऱ्या येऊन गेल्या होत्या त्याच्यात सुरुवातीला जो मृत्यूदर सांगण्यात येत होता आणि 1-2 वर्षाने जेव्हा जास्त अधिकृत सांख्यिकी बाहेर आली आणि कळलं की खरा मृत्यूदर काय आहे, तेव्हा त्याच्यात खूप फरक पडला होता. सार्स वगैरे साठी 2-3% असा सांगण्यात येत होता, पण प्रत्यक्ष मृत्यूदर 0.02% एवढाच होता. तर आणि त्या मानाने कोविडचा तेवढा नाहीये. पण कोविड आटोक्यात आणण्यासाठी आपण जो मार्ग चोखाळला आहे त्यामुळे होणारा मृत्यूदर, कुपोषण हे कधी नव्हे ते आपल्याला गेल्या 20 वर्षात परत खूप मोठ्या संख्येने भूकबळी ह्या सगळ्यांचा आता आपल्याला सामना करावा लागतोय. आणि महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर मला असं वाटतं की ही अतितीव्र टाळेबंदी जेव्हा जाहीर केली गेली तेव्हा कृषी क्षेत्र असो किंवा औद्योगिक क्षेत्र असो, इतर काही राज्य सरकारांनी ज्या पद्धतीची पावलं उचलली, उपाययोजना केल्या, इस्पेशली कृषी क्षेत्रासाठी, तसं काही महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणात केलेलं निदर्शनास तरी आलेलं नाहीये. महाराष्ट्राचं जे सबंध लक्ष केंद्रित झालंय ते सबंध सार्वजनिक आरोग्य क्षेत्र हे त्या कोविडचा प्रसार कसा कमी करेल आणि मृत्यूदर कसा खालती आणेल, पण या सगळ्यातनं आपल्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रावर अतिरिक्त ताण पडलाय. आता तर ते दुसऱ्या राज्यातनं मदत मागवतायत, डॉक्टर्सची, नर्सेसची, केरळ वगैरे सारख्या ठिकाणाहून खाजगी रुग्णालयांची मदत घेत आहेत. पण अर्थव्यवस्था सावरण्याच्या दृष्टीने काय ठोस प्रयत्न केले जात आहेत ह्याविषयी पब्लिक डोमेन मध्ये तर काहीच उपलब्ध नाही. आणि आमच्यासारखे जे उद्योग आहेत ज्यांना बिझनेसेस मधून ते दिसून येतं, त्यांनाही महाराष्ट्राने काही ठोस उपाययोजना केली असं दिसून येत नाहीये. त्या दृष्टीने हे खूप चिंताजनक आहे, कारण याचा सर्वाधिक जास्त फटका हा भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे. मला वाटतं मी प्रास्ताविक जास्त लांबवत नाही, कारण या पूर्ण कार्यक्रमाचा फोकस हा प्रश्नोत्तरांवर असल्यामुळे मला असं वाटतं आपण आता प्रश्न घ्यायला हरकत नाही. तुम्ही सुरुवात करताना सर्वसाधारणपणे मोठं एक काय म्हणतात त्याला चित्र उभं केलेलं आहे की अर्थव्यवस्थेवरती कसा परिणाम होतो आहे आणि त्याचा आपल्याला महाराष्ट्र हा त्यासाठी देशाच्या दृष्टीने सुद्धा कसा महत्वाचा आहे. तपशिलात यायचं झालं तर मी प्रश्न थोडेसे इथे माझ्याकडे पण काढले आहेत. एक अख्खं मोठं चित्र बघण्याच्या ऐवजी आपण त्या चित्राच्या एकेका भागाकडे बघत गेलो तर कदाचित आपल्याला ते आम्हाला लक्षात यायला ते जास्त सोपं जाईल. उदाहरणार्थ सध्या आपण बघतो आहोत ते सगळ्यात ढोबळ स्पष्ट ठळक दिसणारा या लॉकडाऊनचा परिणाम म्हणजे ते स्थलांतरित मजूर, पायी चालत घरी चाललेले मजूर. तर त्यांचा हे आता आपापले कामं सोडून, कारण त्यांची कामं थांबली आहेत, आपल्या घरी चाललेले जे मजूर आहेत त्यांच्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवरती म्हणजे शहराच्या म्हणजे उद्योगांच्या किंवा ग्रामीण भागातले मजूर सुद्धा परत चालले असतीलच, त्यांच्या तिथल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काय परिणाम नेमका होतो आहे आणि हे मजूर सोडले ते इतर कोणते घटक आहेत की ज्यांच्या या कोविडमुळे त्यांचा परिणाम या अर्थव्यवस्थेवरती कोणत्या स्वरूपात झाला आहे. ही पूर्वसूचनेशिवाय आपण 24 मार्चला
अतितीव्र टाळेबंदी जाहीर केली. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर सिंगापूर सारखा देश की ज्याची लोकसंख्या ही बँगलोरच्या लोकसंख्येच्याही 1/4 आहे, तिथे त्यांनी आपल्यापेक्षा कितीतरी सौम्य टाळेबंदी जाहीर करण्याच्या आधी जवळजवळ 8 दिवस लोकांना तयारी करण्यासाठी वेळ दिला होता. आपण असा काहीही वेळ दिला नाही. त्याच्यामुळे रातोरात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, ते रस्त्यावर आले. हे आपण बघतो असंघटित क्षेत्रांमध्ये घडून आलं. पण संघटित क्षेत्रांमध्ये सुद्धा, कारण आपण जो मार्ग अनुसरलाय त्याच्याप्रमाणे आपण 75% एवढी अर्थव्यवस्था एकदम बंद करून टाकली. बरं, उर्वरित जी 25% अर्थव्यवस्था चालू आहे ती कार्यक्षमतेने चालवण्यासाठी आपल्याला या 75% अर्थव्यवस्थेतले अनेक भाग चालू असण्याची गरज असते. साधं उदाहरणच दिलं तर आपण सारखं लोकांना सांगतोय की तुम्ही हात धुवा आणि साबणाने हात धुतले गेले पाहिजेत, पर्सनल हायजीन साठी ते महत्वाचं आहे. पण हे साबण त्या दुकानांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी माणसं असतात त्यांच्यासाठी जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टच उपलब्ध नसेल तर ते पोचणार कसं? म्हणजे आपण सगळ्यांनीच पाहिलं की टाळेबंदी जाहीर केल्यानंतर आधी भीतीमुळे आणि नंतर वस्तू न पोचल्यामुळे आपल्याला अनेक शॉर्टेजेस वगैरेंना तोंड द्यावं लागलं. हे त्याच्या इमिजिएट परिणामांपैकी एक होतं. पण आता तर असं आहे की अर्थव्यवस्थेतले अनेक उद्योग जसे की तुमचे ऑटोमोबाईल्स किंवा तुमचे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट याच्यासाठी आज मागणीच नाहीये. त्याच्यामुळे जर त्या उद्योगांमध्ये जर कुठल्याही तऱ्हेने त्यांचं ते अर्निंगच होत नसेल, त्यांना नफाच मिळणार नसेल तर ते माणसं तरी कशाला ठेवतील? त्यामुळे संघटित क्षेत्रातली माणसं सुद्धा हळूहळू कमी करणं हे सुरू झालंय. पहिल्यांदा लोक वेळ काढत होते, त्यांना वाटत होतं की कारण आपल्याला असंच सांगण्यात आलं होतं, जेव्हा ही टाळेबंदी जाहीर केली तेव्हा असंच सांगण्यात आलं होतं की एक महिन्याभरात किंवा 21 दिवस, सुरुवातीला पहिला आकडा 21 दिवस होता. म्हणजे ते हळूहळू वाढवत गेले. पण त्यामुळे लोकांना कुठेतरी ही जी त्यावेळी जी मॉडेल्स त्यांनी वापरली की इतके दिवस टाळेबंदी ठेवली तर हा कर्व फ्लॅटन होईल, आपल्यापैकी कोणीही यासाठी प्रश्न विचारले नाहीत की म्हणजे काय, इतर देशांमध्ये हे जे फ्लॅटन झाले म्हणून म्हणतात की ते काय प्रकारची त्यांचे रिस्पॉन्सेस होते. आता भारतात सुद्धा अशी उदाहरणं आहेतच की. आता केरळ सारखं तुम्ही राज्य जर घेतलं तर त्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून अतिशय सक्षमपणे विलगीकरण करणं, छानन्या करणं, तपासण्या करणं सुरू केलं होतं. तुम्ही हेही लक्षात घ्या की केरळमध्ये एकही डॉक्टर किंवा आरोग्य क्षेत्रातला एकही माणूस दगावलेला नाही. म्हणजे त्यांनी त्यांच्या आरोग्य क्षेत्रातल्या लोकांची उत्तम काळजी घेतली होती. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने बघायचं तर मी असं ऐकलंय की तिथे मिल्का नावाची आपल्या अमूल वगैरे सारखी दुग्ध उत्पादनाची कंपनी आहे. जेव्हा त्यांना लक्षात आलं की आपण लॉकडाऊन करतोय आणि त्याच्यामुळे दुधासाठीची मागणी एकदम कमी होणार आहे आणि दूध वाया जाणार आहे, त्यावेळी त्यांनी त्या संबंध दुधाचे मिल्क प्रॉडक्ट्स बनवायला सुरुवात केली. म्हणजे मिल्क पावडर म्हणा, चीज म्हणा, दही म्हणा. आणि त्या लॉकडाऊनच्या काळात व्हॅनने लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. इतकं उत्तम शासन असलेलं राज्य भारतात आहे. पण आपण त्यांच्याकडून धडे शिकण्याच्या ऐवजी अनेक बाबतीत त्यांच्याशी सहकार्य पण करत नाहीये केंद्रीय सरकार. सो हे सगळं खूप विषण्ण करणारी परिस्थिती आहे. आणि अगदी ओरिसा सारखी, हरियाणा सारखी महाराष्ट्रापेक्षा कमी प्रगतशील असलेली राज्य त्यांनी सुद्धा कृषी क्षेत्रासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्या, कारण तेव्हा हे सगळं कापणीचा सीझन, मोसम सुरू होणार होता. मजूर मिळत नव्हते. किती त्यांनी प्रयत्न करून ते कमी होणार नाही हे बघितलं. आणि आम्ही जो डेटा बघतो, मंडी अरायव्हल्स, मंडी प्राइसेस, त्यात दिसतं की ज्या राज्य सरकारांनी ही योग्य वेळी पावलं उचलली तिथल्या शेतकऱ्यांना मंडीमध्ये आज अधिक चांगल्या किमती मिळत आहेत शेतीमालाच्या. शेतीमाल जास्त तिथे पोचतोय. मग हे महाराष्ट्रात का घडू शकलं नाही, हा विचार मला वाटतं होणं गरजेचं आहे. हा परिणाम आता किती काळ राहील? म्हणजे आता जो परिणाम आता झाला आहे, उद्या लॉकडाऊन उठला
तरी सुद्धा सगळे व्यवहार परत नॉर्मल होतील असं काही सांगता येत नाही. आणि हे जे वाईट परिणाम झालेले आहेत त्यांच्यामुळे अर्थशास्त्र पूर्वीसारखं पुन्हा अर्थशास्त्राला गती मिळेल आणि सगळे व्यवहार परत पहिल्यासारखे होतील असं शक्यच नाही. ते परत येण्यासाठी कोणत्या अडचणी आहेत आणि त्या दूर करण्यासाठी साधारणपणे काय करता येईल? या अडचणी फक्त लॉकडाऊनमुळेच आहेत असं मला वाटत नाही. पहिली गोष्ट म्हणजे हे जे सगळं झालंय ज्या महाअरिष्टामुळे किंवा महामारीमुळे, ती गंभीर आहे का? तर नक्कीच आहे. म्हणजे आपल्याला ह्यापुढे जरी लॉकडाऊन उठवला तरी काही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागणारच आहेत. जसं की ज्याला आपण शारीरिक ठराविक अंतर राखणं, मास्क लावणं किंवा पर्सनल हायजीन सांभाळणं. अनेक लोकांना जिथे शक्य आहे तिथून घरूनच अजून काम करावं लागेल. कारण हेही खरंच आहे की आपल्याला एकदम लॉकडाऊन उठवायचा आणि लाखोनी लोक एकदम आजारी पडणं, की जरी त्याच्यातले खूप कमी लोक मरत असतील किंवा सिरियस होत असतील, तरी सुद्धा आपलं पॉप्युलेशनच एवढं मोठं आहे की त्याच्यातलं अगदी कमीत कमी पर्सेंटेज असलेले लोक जरी एकदम आजारी पडले तरी आपल्या हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरवर ताण येणार आहे. तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की भारताचं बजेट अनेक वर्ष टोटल उत्पन्नाच्या फक्त 1.3% एवढं बजेट हेल्थ सेक्टरला देतं. तिथे काय प्रकारचं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर तयार असणार आहे? तर आपल्याला तो ताण झेपणारच नाही. त्याच्यामुळे लॉकडाऊन जरी उठवला तरी अर्थव्यवस्था मूळ स्थितीत यायला अजून खूप दिवस आहेत आणि त्यासाठी महामारी ओसरावी लागेल. पण अगदी जिथे आवश्यक आहे ते उद्योग जरी सुरू केले तरी इकॉनॉमिक लॉसेस खूप झालेत आणि जे लघु मध्यम आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योग आहेत जिथे त्यांना जे बंद पडले आहेत तिथे त्यांना आज कर्ज द्यायला बँका किंवा वित्तीय कंपन्या तयार नाही आहेत. कारण वित्तीय कंपन्या आणि बँकांनी जी आधी कर्ज दिली आहे त्याची परतफेड होत नाहीये. मग त्या कुठल्या बळावर ही कर्ज देणार? बरं, आपल्याकडे सरकार म्हणतं की आम्ही तुम्हाला हमी देतो, तुम्ही कर्ज द्या. पण आपण पाहिलंय की सार्वजनिक बँकांचे कसे जाहीररित्या धिंडवडे निघतात की त्यांनी करप्शन केलं, त्यांच्याकडे कर्जफेड झाली नाही, त्यांच्या मागे व्हिजिलन्सचे लोक लावा, सीबीआयचे लोक लावा, ते घाबरतात. पण ह्याच्यापूर्वी जेव्हा जेव्हा अशी थोडेफार प्रसंग झालेत, वित्तीय अरिष्ट म्हणा किंवा दुष्काळ म्हणा, की जिथे जिथे सरकारने अशा हमी दिल्या आहेत, पुढे जाऊन सरकारने त्या पाळल्या आहेत हे दिसत नाही. त्यामुळे लोकांना वाटतं की अरे आज हे सरकार आहे, उद्या दुसरं कोणी सरकार आलं आणि त्यांनी हे मान्य केलं नाही. त्यामुळे आता कसे जेव्हा त्यांची बॅलन्स शीट ही जोखीम प्रबंधनाखाली येते तेव्हा बँका सुद्धा ह्या प्रकारची पावलं उचलत नाही. जसा उद्योगांना घाट्याचा व्यवसाय करायचा नसतो तसाच बँका किंवा वित्तीय कंपन्यांना करायचा नसतो. तेव्हा म्हणून याच्यात सरकारी कुमक ही भक्कम असली पाहिजे, सरकारने ती जोखीम घेतली पाहिजे, सरकारने ती गुंतवणूक केली पाहिजे. ह्याला पर्यायच नाहीये. रूपाताई, मला जरा पुन्हा थोडंसं हेमंतनी जी सुरुवात केली होती की हे स्थलांतरित मजूर आहेत, म्हणजे हे मजूर चाललेत आता आपापल्या घरी. मी म्हणजे आमच्या कामाच्या दृष्टिकोनातनं जरा बोलतेय थोडंसं की आम्ही कुपोषणाचा आता प्रश्न वाढलाय. समजा लसीकरण झालं नाही मुलांचं या कोविड काळामुळे सगळी यंत्रणा तिथे काम करते तर काय परिणाम होतील वगैरे असे आम्ही सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करतो. आणि आता तुम्ही बोलताय तसं अनेक जणांशी बोलणं झालंय, त्या सगळ्याचं आम्ही डॉक्युमेंटेशन करून आम्ही मंत्र्यांना, संबंधित विभागांना वगैरे हे सगळं आम्ही डॉक्युमेंट करून देतही आहोत. परवाच आमच्याकडे डॉक्टर नीलम गोरे आल्या होत्या आणि त्यांना सुद्धा आम्ही हे सगळं डॉक्युमेंटेशन करून आम्ही पाठवलं आणि त्यांच्याबरोबर पण चर्चा केली. आता असं आहे की थोडा हा संबंध काय आहे हे थोडा तुम्ही समजावून सांगितलं तर बरं होईल. की आपल्या घरी काम करायला येणारी बाई, तिला पैसे न मिळाल्यामुळे, तिला किंवा ती न आल्यामुळे, तिचं काम गेल्यामुळे किंवा आता हे कोणी आता म्हणजे फेरीवाले किंवा यांचा सगळा रोजगार गेल्यामुळे अर्थव्यवस्थेचं काय नुकसान होईल? म्हणजे
आम्ही हे सामाजिक अंगाने बघतो, पण आर्थिक अंगाने ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? हे थोडंसं उलगडून दाखवलं तर बरं होईल. जगातल्या सगळ्याच देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्याच्या आधीपासून सगळीकडे हीच चर्चा जास्त चालू आहे की जे इकॉनॉमिक कॉम्प्रोमाइजेस असणार आहेत या लॉकडाऊनचे, त्याचा कोणी संयुक्तिकपणे विचार करतोय का? आता तुम्ही जी उदाहरणं दिली ती ते सगळे लोक असंघटित क्षेत्रातले आहेत, त्यांना कुठल्याही तऱ्हेची उत्पन्नाची हमी नाही, त्यांना इन्शुरन्स नाही, त्यांचं म्हणजे हातावरच पोट आहे. आता जे लोक समंजस आहेत, सुजाण आहेत, सहृदय आहेत आणि ज्यांच्याकडे नोकऱ्या टिकून आहेत, ज्यांच्याकडे बचत आहे, ते त्यांना मदत करतीलही. पण ज्यांच्याकडे अशी कुठलीच सपोर्ट सिस्टीम नाही, त्यांना त्यांच्या म्हणजे पैशाचं सोंग कोणाला आणता येत नाही. त्याच्यामुळे अनेक लोक ही बेरोजगार होणारच आहेत. पण ह्याही बाबतीत हा मुद्दा आहे की आपण वर्षानुवर्ष हे जे चीप लेबरवर आधारित इकॉनॉमिक मॉडेल स्वीकारलेलं आहे, त्याचा नव्याने विचार करावा लागेल. कारण प्रत्येक अरिष्ट हे आपल्याला अशा ठिकाणी ढकलतं की जिथे आपल्याला काहीतरी नवीन गोष्टीचा विचार करावा लागतो. आपणच बघतोय की शहरं कोसळतायत. आता लोकल ट्रेन्स मधली गर्दी असो किंवा अगदी झोपडपट्टीत कशाला, चाळीसारख्या ठिकाणी सुद्धा ज्या दाटीवाटीत लोक राहतात, आपल्याला माहितीये की अशा परिस्थितीत कुठल्याही महामारीच्या दृष्टीने सुरक्षित असं आयुष्य जगणं त्यांना शक्य नाहीये. तेव्हा ह्या महामारीच्या निमित्ताने आपण ती सगळी दुर्दशा आणि विटंबना फार जवळून पाहिली आहे. तर मला स्वतःला असं वाटतं की अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आपल्याला आता विकेंद्रीकरण किंवा डिसेंट्रलायझेशनचा गांभीर्याने विचार करावा लागेल. आणि आज तुम्ही बघितलं तर अनेक ग्रामीण भागात किंवा कृषी क्षेत्रात असे अनेक प्रकल्प आहेत की जिथे त्यांना मजूर पुरेसे मिळत नाहीत म्हणून ते रखडले गेले आहेत. म्हणजे आज ही जी सगळी माणसं इथून निराश होऊन बाहेर पडली आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या गावात गेली आहेत, जास्त करून नॉर्थ ईस्टर्न किंवा ईस्टर्न स्टेट्स मध्ये, युपी मध्ये, तिथे रुरल इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्ट्स मध्ये जर तिथल्या राज्य सरकारांनी त्यांना अतिशय उत्तम तऱ्हेने गुंतवलं आणि त्यांच्यासाठी रोजगार सुरू केला तर तिकडे खूप वेगळ्या प्रकारचा कायापालट घडून येऊ शकतो. हे सगळं काही ओव्हरनाईट होणार नाहीये. या सगळ्यासाठी अनेक वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील, 5 वर्ष लागतील. पण एकीकडे तुम्ही वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेले प्रश्न, शहरांवर अतिरिक्त ताण तयार झाल्यामुळे निर्माण झालेले प्रश्न आणि ह्या लोकांची विटंबना, या सगळ्याचा एकत्रितपणे विचार करून हे लक्षात घेतलं पाहिजे की जिथे कामगारांची गरज आहे अशा ठिकाणी या कामगारांना गुंतवता येऊ शकतं का आणि ह्या दृष्टीने प्रयत्न करता येऊ शकतात का? आज कितीतरी म्हणजे तुम्हाला इतक्या अलाइड ऍक्टिव्हिटीज आहेत, कुक्कुटपालन असो, मत्स्य व्यवहार असो, अन्न प्रक्रिया विभाग असो, गुदामं बांधणं असो, ग्रामीण सडका बांधणं असो, या सगळ्या ठिकाणी मजुरांची गरज आहे. त्याच्यामुळे हिंटरलँड्स मध्ये जिथे ही माणसं गेली आहेत तिथल्या राज्य सरकारनी आता उठाव करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि ह्याच्यातनं विकेंद्रीकरणाची प्रक्रिया जर सुरू झाली तर पुढे जाऊन आपल्याला ज्या पद्धतीचं ची अर्थव्यवस्था घडवायची आहे त्या तशी घडवण्यासाठी आपल्याला खूप मदत होईल. आता तुम्ही जी उदाहरणं देता तसं मलाही उदाहरण, कारण मी टॅक्सीनी प्रवास करत असताना टॅक्सी ड्रायव्हरशी वगैरे बोलायचे, तर मी हे अनेकदा ऐकलंय की ते बिचारे त्या 4 पैशांसाठी इथे शहरात येऊन राहतात, पण तसं त्यांना इथे काहीच जीवन नसतं. मुलांना शाळेचं एक शिक्षण झालं की परत आम्हाला गावी जायचं असं ते सतत म्हणत असतात. मुळात ते शेतकरी असतात. तिथे सुद्धा दर पिढ्यामागे त्या शेताचे भाग होत तुकडे तुकडे झाल्यामुळे ती आर्थिकदृष्ट्या व्हायबल राहिलेली नसतात. त्याच्यामुळे तिथे शेती करता येत नाही म्हणून ते इथे येतात. ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये मला प्रसिद्ध ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिस्ट डॉक्टर निळकंठ रथ ह्यांनी, आता येतोय का? येतोय बोला. त्यांनी ओरिसासाठी एक खूप चांगला एक्सपेरिमेंट केला, तो सांगायचा आहे. की ते म्हणाले की जे इथे शहरात येऊन टॅक्सी चालवतात, रिक्षा चालवतात, इतर छोटे मोठे व्यवसाय करतात, यामुळे त्यांची काही फार मोठी प्रगती आर्थिक होते किंवा असं नाही. इथे पण त्यांना जे आयुष्य मिळतं
ते तसं फक्त गावापेक्षा 4 पैसे हातात येतात एवढंच, पण कुठल्याही तऱ्हेने आपण बघत नाही की त्यांचा उद्धार होतोय किंवा ते इन्कम स्केलवर वर जात आहेत. तर ते त्यांनी इतकं छान एक प्रयोग केला की ते म्हणाले की तुम्ही गायी पाळा, बकऱ्या पाळा आणि त्याच्यासाठी तुम्ही कुबाभूळ वगैरे सारखी झाडं लावा, की जे अतिशय उत्तम फॉडर असतं आणि त्याच्यातनं भरपूर कॅल्शियम, आयर्न मिळतं आणि मुख्य म्हणजे दुष्काळात सुद्धा ही झाडं मरत नाहीत. म्हणजे त्यांना पाणी अतिशय कमी लागतं. तर अशा रीतीने हे करून, कारण आता शहरांमध्ये इतक्या सगळ्या माणसांना, आता मी असं वाचलंय की मुंबईत दर दिवशी 1,000 माणसं मुंबईत येतात. कसं हे शहर पुरे पडणार आणि किती दिवस पुरे पडणार? तेव्हा आपल्याला विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने हालचाल करायला ही महामारी, मला वाटतं हिने एक मोठा धक्का दिलाय आणि त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. आणि आता ते जास्त शक्य आहे, कारण आता पूर्वीपेक्षा राज्य सरकारांना अधिक पॉवर्स आहेत, त्यांना त्यांचे स्वतःचे असे अधिक रिव्हेन्यूज मिळू शकतात. आणि ऍग्रीकल्चर सेक्टरचं हे खूप चांगलं आहे की तिथे तुम्हाला परतावे खूप जलद मिळतात. म्हणजे आणि नशिबाने पुढच्या वर्षी मान्सूनही चांगला होणार आहे. तर मला वाटतं ह्या दृष्टीने विचार हा झाला पाहिजे. एक प्रश्न होताच की जे बदल होणार आहेत ते तात्पुरत्या स्वरूपाचे बदल कोणते असतील आणि आमूलाग्र बदल कुठले होतील, कसे होतील, हे तुम्हाला काय वाटतं? त्याचा अर्ध उत्तर तुम्ही दिलंच आहे आता, की असं या दिशेने आपल्याला जायला हवं, प्रयत्न करायला हवे आमूलाग्र बदल होण्याच्या दृष्टीने. मला असं विचारावं वाटतं की हे बदल होण्यासाठी म्हणा किंवा अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा आधार देण्यासाठी म्हणा किंवा ज्या लोकांवरती या संकटामुळे वाईट परिणाम झालेला आहे अशा लोकांना मदत देण्यासाठी म्हणा, आपल्याला ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्या काही तात्कालिक उपाययोजना असतील, ताबडतोबच जिकडे ज्या लोकांना गरज आहे मदतीची त्या द्याव्या लागतील आणि एकूण अर्थव्यवस्थेला एक दिशा देण्यासाठी, पुन्हा समर्थ बनवण्यासाठी एक दीर्घकालीन उपाययोजना करावी लागेल. तर या दोन वेगळ्या उपाययोजना एकाच वेळा सुरू करणं किंवा कसं, आणि यासाठी निधी उपलब्ध करायचा तर तो कुठून आणायचा, म्हणजे दुसऱ्या कोणाचा तरी काढून घ्यायचा. मग तुम्ही आरोग्य क्षेत्राचा उल्लेख केला की तिकडे आधीच आपला खर्च खूप कमी आहे, तर दुसऱ्या ठिकाणून काढून आणणं आपल्याला जमेल. नोटा छापणं हा एक सोपा मार्ग, त्या मार्गाने करायचं की काय करायचं? नोटा छापणं हा मार्ग म्हणजे कसं असतं की नोटा छापून तुम्ही गुंतवणुकीचा उत्साह वाढवू शकत नाही. आणि जोपर्यंत गुंतवणूक वाढत नाही, जोपर्यंत उद्योग सुरू होत नाही, जोपर्यंत उद्योगांना प्रॉफिट्स कमावता येत नाही, तोपर्यंत अर्थव्यवस्थेची वाढ होऊ शकत नाही. त्याच्यामुळे असं काही नोटांचा छापका न छापल्यामुळे अर्थव्यवस्थेचे प्रॉब्लेम सुटतात असं मुळीच नाही. आपण इतकी वर्ष त्या हिंदू रेट ऑफ ग्रोथ मध्ये अडकून पडलो होतो 3.5. आज आपली निगेटिव्ह 5 ते 7% ग्रोथ होणार आहे, म्हणजे आपलं जीडीपीचा आकारच कमी होणार आहे. तर अशा वेळी आपल्याला आपली अर्थव्यवस्था परत सुरू करण्यापासून पर्यायच नाहीये. पण जे आता आपल्याला दूरदर्शी असं नियोजन करावं लागेल, त्याचा सर्वात महत्वाचे घटक जर मला तुम्ही विचारले तर पहिल्यांदा लोकसंख्येला आळा. कारण आपले पर्यावरणाशी निगडीत प्रॉब्लेम्स असोत किंवा अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरशी निगडीत प्रॉब्लेम्स असोत किंवा जीवनशैलीशी निगडीत प्रॉब्लेम्स असोत, आपण सगळीकडे जो मार खातो तो आपल्या लोकसंख्येमुळे खातो. आणि ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून पुष्कळ वर्ष नाचलो, खरं म्हणजे ते डेमोग्राफिक डिझास्टरच झालंय. कारण ना आपण त्यांच्यासाठी चांगल्या नोकऱ्या निर्माण करू शकलो, ना त्यांना उत्तम आरोग्य देऊ शकलो, ना त्यांच्यासाठी चांगली शिक्षण व्यवस्था निर्माण करू शकलो. तेव्हा स्केलमुळे आपण अनेक ठिकाणी मार खातो, हे खरंय. आज ज्या देशांमध्ये, अगदी श्रीलंकेसारखा देश सुद्धा इतक्या उत्तम रीतीने कोविडला तोंड का देऊ शकतो, कारण तो छोटा देश आहे आणि त्याची लोकसंख्या कमी आहे. तेव्हा हे सत्य तर उरतच. त्यामुळे लोकसंख्येला आळा घालणं, विकेंद्रीकरण आणि आपल्याला हे जे आपण अनन्वित असे हाल पाहिले स्थलांतरित कामगारांचे, त्याच्यामुळे सामाजिक सुरक्षा निधी ह्या दृष्टीने आता आपल्या सरकारला पावलं उचलावी लागतील. म्हणजे जो बेसिक इन्कमचा कॉन्सेप्ट आपण म्हणतो की कारण ह्यासाठी आता सरकारी तिजोरीत विशेष काही आवक नाहीये. कारण जेव्हा उद्योगच बंद पडतात आणि 75% अर्थव्यवस्था बंद पडते, त्या कराने काय किंवा दुसऱ्या आणि काय कसे ते पैसे मिळवणार.
सो त्यामुळे त्यांची आवक घटलेली आहेच. आणि मी हे सांगू इच्छिते की लोक ह्या अर्थव्यवस्थेच्या दुर्दशेकडे महामारीच्या पर्स्पेक्टिव्ह मधून बघतायत. पण महामारी येण्याच्या पूर्वी सुद्धा ही अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत होती. त्याच्यामुळे उलट तेव्हा अर्थतज्ञांना ही भीती वाटायची की अरे बापरे, परत दुष्काळ आला तर काय, कुठलं दुसरं संकट आलं तर काय. आपल्याकडे तेवढी आता कुमक राहिलेली नाही याची जाणीव होती. त्यामुळे आता आपण पूर्ण कोलमडलोय. त्यामुळे आज हे अर्थव्यवस्थेची जी दुर्दशा आहे त्याचं सगळं खापर हे फक्त कोविडवर फोडणं हे सुद्धा प्रामाणिकपणाचं नाहीये. आपण या कोविडला नीट तोंड देऊ शकत नाही, कारण मुळात आपली अर्थव्यवस्था खचलेली होती, हे सत्य आहे. आपला फायनान्शियल सेक्टर, आपली वित्तीय व्यवस्था, आपल्या बँका, आपल्या वित्तीय कंपन्या आज अत्यंत अनन्वित प्रेशर खाली होत्या, हे सत्य आहे. आणि त्यामुळे नुसती आज अर्थव्यवस्था बंद पडली हा भाग नाही, तर आधी सुद्धा त्यांचे बुडीत खाती, कर्जबाजारीपणा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला होता की मगाशी मी म्हंटल तसं बाकी सगळ्याचं सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग नाही आणता येत. त्यामुळे सध्या तात्काळ याचा फोकस हाच हवा की तुम्हाला होईल तितकं तुम्ही इतर तुम्ही जसं म्हणालात जे मोठे प्रोजेक्ट्स असतील, नॅशनल हायवेज वगैरे, ते आपल्याला आता काही काळ बंद ठेवून जिथे जिथे खर्च कमी करता येतील ते करून, जास्त करून आज मला वाटतं ग्रामीण क्षेत्रांमध्ये आपण ते गुंतवले पाहिजेत, कारण तिथे परतावा तुलनेने झपाट्याने मिळतो, तिथे रोजगार निर्मिती तुलनेने झपाट्याने होते. आणि जर शेती चांगली सुरू झाली तर खतं, बी बियाणं, पेस्टिसाइड, ट्रॅक्टर्स याच्यासाठीची मागणी सुरू होते. त्याच्यातनं थोडा उद्योगांना हातभार लागू शकतो. तेव्हा आता जी रिकव्हरी भारताची होणार आहे ती ग्रामीण रिकव्हरीतनं सुरू होणार आहे. अशा वेळेला भारताची रिकव्हरी ग्रामीण भागातून, ग्रामीण क्षेत्रातून होणार आहे हे बऱ्याचशी बरोबर आहे. कारण का शहराला जेवढा फटका बसला आहे तेवढा ग्रामीण भागाला कोविडचा सुद्धा फटका त्या मानाने कमी बसला आहे. महाराष्ट्रासाठी ह्याच्यामध्ये काही वेगळं सांगता येईल का? कारण महाराष्ट्रामध्ये शहरीकरण जास्त झालेलं आहे, औद्योगिक तर राज्य म्हणून ते प्रसिद्ध आहे. आणि महाराष्ट्रातली शेती ही काही त्याची म्हणजे हरियाणा किंवा आणि कुठल्या राज्यांप्रमाणे तेवढी सक्षम आहे असं माझं तरी इम्प्रेशन नाही आहे. महाराष्ट्रात काय झालंय की सगळे ऊस लागवड आणि पाणी जास्त खर्च करणारे कॅश क्रॉप्स ह्याच्यामध्ये खूप लागवड केली गेली आहे. पण तुम्ही जर पाहिलं नाशिक सारख्या ठिकाणी, सांगली सारख्या ठिकाणी जिथे सारे पाटील वगैरे लोकांचे प्रयोग आहेत, अतिशय कमी पाण्यात सूर्यप्रकाशाचा उत्तम वापर करून झिरो बजेट फार्मिंग वगैरे सारखे खूप प्रयोग करणारे लोक आहेत. अलाइड ऍक्टिव्हिटीज सुरू झाल्या आहेत. तुम्हाला मी एक सांगते की गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातलं, देशभरातलंच आणि महाराष्ट्रातलंही चित्र खूप बदललंय. पूर्वी एखादा मोठा दुष्काळ आला तर आपल्याला झपाट्याने कृषी क्षेत्राचं उत्पादन खाली गेलेलं दिसायचं. आता तेवढं होत नाही, कारण या बाकीच्या सगळ्या अलाइड ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, म्हणजे फ्लोरिकल्चर म्हणा, लाईफ स्टॉक, ॲनिमल हजबंड्री, दुग्ध उत्पादन, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन वगैरे, ह्या सगळ्यांमध्ये पण आज जरा थोडीशी हे वाढली, आर्थिक क्षमता वाढली की शेतकरी गुंतवतात. कारण त्यांना माहित असतं की दुष्काळ आला आणि जर शेतीतनं मिळालं नाही तर ह्या ह्याच्यातनं त्यांना टेकू मिळू शकतो. तेव्हा असं सगळं खूप झालेलं आहे. पण अनेक, मी मगाशी म्हटलं तसे ग्रामीण भागातले प्रोजेक्ट्स हे कामगारांच्या अभावी रखडलेले आहेत. तर आता ही जी प्रजा तिथे चालली आहे त्यांना चांगल्या रीतीने चांगल्या उद्योगात गुंतवणं. तुम्हाला हे माहितीये का की 40% कृषी उत्पादन हे दरवर्षी वाया जातं चांगलं रुरल इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे. अशा वेळी आपण तिकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी ही संधी मिळाली असं का नाही बघायचं याच्याकडे. आणि कोविडच्या बाबतीत मला वाटतं महाराष्ट्र जो बिळात जाऊन लपलाय ते अतिशय चुकलेलं आहे. आपल्याला त्याच्या बाबतीतलं भय कमी केलं पाहिजे. कारण मला सगळीकडेच आता हे लिहून येत आहे की ही तुम्ही 3 प्रकारची काळजी घेतली, शारीरिक अंतर राखणं, मास्क लावणं आणि पर्सनल हायजीन सांभाळणं, तर तुम्ही बऱ्यापैकी ती जोखीम कमी करू शकता. त्याच्यामुळे बाहेर पडण्यासाठीच जो मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात भयगंड झाला आहे,
त्याच्यातनं आपण बाहेर नाही पडू शकणार आणि ह्याचे दूरगामी परिणाम हे खूप भयंकर असतील. त्यामुळे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ही टाळेबंदी उठवली पाहिजे. जिथे शक्य आहे सर्व्हिसेस मध्ये म्हणा, तिथे वर्किंग फ्रॉम होम किंवा डिजिटलायझेशन, आणि ते तुम्ही म्हणालात तसं ते दूरगामी परिणामांपैकी एक आहे. आता होणार आहे मोठ्या प्रमाणात. आपण इतके दिवस हे सगळं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, टेलिकॉमची क्रांती योग्य रीतीने वापर करत नव्हतो. आता त्याचा होणार आहे. अनेक बायकांना आता घरातनं काम करणं सुलभ जाणार आहे. हे चांगला त्याचा साईड इफेक्ट आहे. तर जिथे शक्य आहे तिथे लोकांनी घराबाहेर पडू नये. पण ज्यांना पोटा पाण्याच्या व्यवसायासाठी घराबाहेर पडण्यावाचून पर्याय नाहीये त्यांना रोखणं हे मला पाप वाटतं. ते आपण थांबवलं पाहिजे. कारण कोविडमुळेच फक्त मृत्यू होतात असं नाहीये. कोविडमुळे मृत्यू हे इतर अनेक गोष्टींमुळे होत आहेत. आता मेधाताई मगाशी म्हणाल्या तसं लसीकरण न झाल्यामुळे ज्या पद्धतीची जोखीम आपण त्या बाळांसाठी तयार करतोय त्याचं काय. आज आपण मलेरिया, टीबी, HIV ह्याच्या डेथ रेटचा आकडा जरी विचारला तर आज कोणी सांगू शकेल का. पण त्याच्यामुळे होणारे मृत्यू पण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि आता मोठे मोठे उद्योजक जाहीरपणे ह्याचा निषेध करतायत. जसे राहुल बजाज ऑटोचे ते म्हणाले की ह्याच्यात काही लॉजिकच मला दिसत नाहीये या ताळेबंदीत. आज कुठल्या राज्याचा मुख्यमंत्री किंवा आरोग्य क्षेत्र हे कॉन्फिडेंटली सांगू शकेल की आता जी 5वी ताळेबंदी करू आम्ही त्याच्यामुळे इतक्या दिवसांनी हा कर्व फ्लॅटन होणार आहे. म्हणजे आता आपल्याला कळलंय की हे त्याबद्दल कुठल्याही भाकीत कोणालाही करता येत नाही. त्याच्यामुळे आपण आर्थिक ऱ्हासाचाच गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि आरोग्य क्षेत्र आणि आर्थिक क्षेत्र ही काही म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह क्षेत्र नाही, की एकमेकांचा अतिशय महत्वाचा भाग असलेली आहेत. त्याच्यामुळे जान है तो जहां है हे आपण अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही म्हणू शकतो. जर ती चालूच नसेल तर किती लोक मरतायत आणि ते आपण पाहिलंय. आणि ते पाहण्यापर्यंत आपण कशाला थांबलो असं मला वाटतं. जे प्रश्न काही चॅटवर आले ते हेमंत घेतोयस का तू आता. हा मी विचारत होते ते सगळे प्रश्न जे आहेत ना ते महाराष्ट्र सेंट्रिक नाहीये, ते एकूण देशासंबंधित आहेत. नाही पण तरी घेऊया तरी पण ते घ्यायला हवेत. आणि काही टेक्निकल स्वरूपाचे आहेत. उदाहरणार्थ आता गिरीश खरे यांनी विचारलं की रिव्हर्स रेपो रेट कमी केल्याचा चांगला परिणाम होऊ शकतो का. मी 2-3 प्रश्न वाचून दाखवतो, तुम्ही उत्तर द्या. रिव्हर्स रेपो रेट कमी केल्याचा चांगला परिणाम होऊ शकतो का, हे एक. दुसरं, चीप क्रूड इम्पोर्ट्स म्हणजे आपण जे तेल आयात करतो ते स्वस्तात केल्यामुळे करंट अकाउंट सरप्लस वाढून आपल्याला फायदा होऊ शकतो का. तिसरं, चीनमध्ये असलेल्या जे मल्टीनॅशनल्स आहेत ते भारतामध्ये शिफ्ट होण्याची शक्यता कितपत आहे. तिन्ही प्रश्नांचं मी उत्तर देते. पहिली गोष्ट म्हणजे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे एकदमच 40 बेसिस पॉइंट्सनी कमी केले आणि त्याच्यावर मी खूप दीर्घ अशी प्रतिक्रिया दिली आहे आणि तेव्हाच मी भाकीत केलं होतं की याच्यामुळे लेंडिंग रेट्स कमी होणार नाहीत तर डिपॉझिट रेट्स कमी होतील. आणि तसंच झालंय. कारण आज बँका जे कर्ज देत नाहीयेत, RBI रेपो रेट का कमी करते तर त्याच्यामुळे कर्ज स्वस्तात बँकांना देता यावी. पण बँका कर्ज स्वस्तात देऊ शकत नाहीत कारण त्यांना वाढलेल्या रिस्क, जोखीमी, धोके हे दिसत आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे की घाट्यात चाललेल्या उद्योगांना जर आम्ही दिलं तर त्याच्यात खूप, म्हणून ते कर्जाचे दर इतके उंचावर ठेवतायत की अगदी ज्याला खूप आत्मविश्वास आहे की हा बिझनेस आपण याही परिस्थितीत नीट करू शकू त्यालाच कर्ज मिळू शकेल. छोट्या उद्योगांना, मध्यम उद्योगांना मिळणं कठीण आहे. त्याच्यामुळे आज बँका कसा स्वतःचा प्रॉफिट करतील. त्या म्हणतात आम्ही कर्ज देऊ शकत नाहीये, त्याच्यामुळे आमच्याकडे कुठलंही उत्पन्न तयार होत नाहीये, मग आम्ही डिपॉझिट्सवर एवढे पैसे का खर्च करायचे. म्हणजे आज ते सेव्हिंग बँक डिपॉझिट रेट्स कमी करायला लागले. आता ऑलरेडी RBIने आपलं धोरण जाहीर केल्यानंतर 2 खाजगी क्षेत्रातल्या बँकांनी डिपॉझिट रेट्स कमी केले. म्हणजे हे नुसते टर्म डिपॉझिट तुमचे फिक्स डिपॉझिट वरचे नाही तर सेव्हिंग बँक वरचे सुद्धा. आणि ह्या देशात युरोपियन देशांसारखे निगेटिव्ह इंटरेस्ट रेट असावेत अशीही आर्ग्युमेंट्स करणारी माणसं आहेत. मग ही माणसं कोण आहेत.
तर ही माणसं डेट फंड्स वगैरे चालवतात म्युच्युअल फंडाचे, आणि हे आर्बिट्राज जे रेपो रेट आणि ऍक्च्युअल गव्हर्नमेंट सिक्युरिटी रेट मधला जो फरक आहे त्याच्यावर नफा कमावणारी माणसं आहेत. हे पैसे रिअल सेक्टरमध्ये जात आहेत का? नाही. हे उद्योगांना जात आहेत का? नाही. मग त्या रेपो रेटचं काय, तो नुसता सिम्बॉलिक ऍक्ट आहे, त्यांनी काहीही होणार नाहीये. उलट माझ्या मते आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कॉन्फिडन्स वाढवण्याच्या दृष्टीने, आणि इथे रिझर्व्ह बँकेपेक्षा सुद्धा जास्त सरकारने पावलं उचलण्याची गरज आहे. थेट गुंतवणूक करण्याची गरज आहे. आज बँकांच्या थ्रू ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होईल असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे मला खूप हास्यास्पद वाटतं की ऑइल प्राइसेस कमी झाल्यामुळे भारतावर जो आपले इम्पोर्ट्स अधिक स्वस्त होणार वगैरे. अरे पण आपण इम्पोर्ट्स कशासाठी करतो? आपल्याला काहीतरी प्रोड्यूस करायचं असतं आणि त्याच्यातला कच्चा माल म्हणून जर आपण ते वापरत असू, तर प्रोडक्शनच थांबलंय, तर कच्चा माल स्वस्त होण्याचा फायदा काय आहे? इथे अनिश्चितता कशाची आहे? आपल्याला माहितही नाही की इकॉनॉमी कधी सुरू होणार, मागणी कधी सुरू होणार, आपल्याला स्वस्तात कर्ज मिळणार का, कच्चा माल मिळणार का? मग उद्योग जर उद्योगच सुरू करत नाहीये तर नुसतं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल कमी झाल्याने काय फायदा आहे? आपले ज्या गोष्टी तुमचा करंट अकाउंट बॅलन्स हा उत्तम सांभाळतात, जे त्याचे स्टेबल कंपोनंट्स असतात, ते कोणते आहेत? एक्सपोर्ट अर्निंग. तुमची जर एक्सपोर्ट सातत्याने होत असतील आणि तुम्ही पैसे कमवत असाल तर तो टेकू महत्वाचा असतो. दुसरं काय असतं की तुम्हाला किती थेट गुंतवणूक इतर देशांमधून तुमच्या देशात येते आहे, कारण त्याच्यामुळे इथले उद्योग वाढतात, कारण ते इथे टेक्नॉलॉजी आणतात, भांडवल आणतात आणि रोजगार निर्मिती करतात. आणि तिसरं तुम्हाला मिळणारे रेमिटन्सेस. आता हा जागतिक प्रॉब्लेम आहे. आज UAE मधले लोक भारतात परततायत, अमेरिकेत ज्यांच्या नोकऱ्या गेल्या ते भारतात परततायत, जे तिकडे राहतायत त्यांना स्वतःच्या नोकरीची शाश्वती नाही, ते रेमिटन्सेस काय पाठवणार? मग तुमचा करंट अकाउंट बॅलन्स हा केवळ तुमचे ऑइल आणि नॉन ऑइल इम्पोर्ट्स कमी झाल्यामुळे चांगला दिसत असेल तर त्याला काही पॉझिटिव्ह गोष्ट म्हणायची का? उद्या तुमची अर्थव्यवस्था सुरू झाली की तुमचे धाडधाड इम्पोर्ट्स वाढणारच आहेत आणि ऑइल प्राइसेस पण वाढणार आहेत. तुम्ही बघा, आपण हा लॉकडाऊन आता इतर जगातल्या देशांमध्ये हळूहळू ते कमी करत चाललेत, शिथिल करत चाललेत. ऑलरेडी ऑइल प्राइसेस वाढायला सुरुवात झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत जी 23 पर्यंत आली होती ती काल $37-38 पर बॅरल झाली आहे. त्यामुळे असं नाहीये की हे काही शाश्वत आपल्याला आनंदात राहण्यासारखी गोष्ट नाहीये. जोपर्यंत तुमची अर्थव्यवस्था सुरू होत नाही, जोपर्यंत जागतिक अर्थव्यवस्था सुरू होत नाही, जोपर्यंत तुमचे एक्सपोर्ट्स वाढत नाहीत, जोपर्यंत तुमच्याकडे थेट गुंतवणूक परदेशातनं येत नाही, तोपर्यंत तुमचं करंट अकाउंट सरप्लस आहे म्हणजे काहीतरी मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबिलिटी आहे असं भासवणं हा माझ्या दृष्टीने बौद्धिक अप्रामाणिकपणाचा कळस आहे. आणि MNC चीन मधनं भारतामध्ये येण्याची शक्यता किती? शक्यता खूप आहे, पण कुठली MNC इथे येण्यासाठी ती पहिल्यांदा काय बघते की इथे ईज ऑफ डुईंग बिझनेस काय आहे, इथे सरकारी नियंत्रण किती आहे, तिथे परिस्थिती काय आहे. लॉकडाऊन सारखी स्थिती असताना आज प्रत्येक रस्त्यातल्या पोलिसापासून ते नगरसेवकापासून ते आमदारापासून सगळेच जण जर आज हातात दांडू घेऊन बसलेत की माणसांनी घराबाहेर पडू नये, उद्योग सुरू होऊ नयेत, तर MNC येणं दूर राहिलं. आधी आपण आपल्या इथले उद्योग सुरू करूया, अर्थव्यवस्थेला एक गती येऊ दे, मग नक्कीच MNC इथे येतील. कारण चीन विषयी आज जी निगेटिव्हिटी तयार झाली आहे त्यामुळे नक्कीच आणि भारतात खूप चांगली एंटरप्रेन्योरशिप आहे. भारतात अतिशय उत्तम स्किल्स असलेले लोक आहेत, उत्तम वित्तीय संस्था आहेत, पण त्यांना नॉर्मल बिझनेस करू द्या. सतत 2 वर्षांनी काहीतरी रॅडिकल करायचं, अनिश्चितता निर्माण करायची आणि ज्या कारणासाठी ते केलंय ते जर आपल्याला ज्या उद्दिष्टाने केलंय ती उद्दिष्ट सफल होत नाहीयेत हे स्पष्टपणे दिसत असेल तर आपण कोर्स करेक्शन का करत नाही? बरं, आता एक थोडा वेगळा प्रश्न विचारतो. अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था हा एवढा मोठा विषय आहे की त्याच्यामध्ये सरकार हा एक मोठा प्लेयर, मोठा काम करणारा एक एजन्सी असते आणि त्या मानाने आपण नागरिक म्हणा किंवा यांना आपल्याकडे आपण त्यामध्ये काही फार मोठा फरक बदल आणू शकत नाही. तरी सुद्धा मला विचारायचंय की आपण सरकारकडनं काय अपेक्षा आहेत हे आपण आता बोलतो आहोत, पण एक ग्राहक म्हणून, एक नागरिक म्हणून, काही लहान प्रमाणावरती उत्पादक काम करणारे म्हणून
आपण या बाबतीमध्ये, या संदर्भामध्ये एक छोटासा आपला प्रयत्न म्हणून काय करू शकतो? अतिशय अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. आणि मला जे असं वाटतं की लोकांमध्ये एक जी अपराधीपणाची भावना निर्माण झाली आहे गेल्या काही दिवसात, आपण हे स्थलांतरित लोकांचे प्रश्न पाहिले, हाल पाहिले, त्यामुळे लोकांना असं वाटतं की अरे अमुक एक खर्च करणं, हे करणं म्हणजे काहीतरी चुकीचं आहे. माझ्या मते उलट आता जेव्हा डिमांड एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी होत चाललाय, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी नुसती चॅरिटी करू नका, त्यांनी निरनिराळ्या गोष्टींसाठीची मागणी सुद्धा वाढवा. आणि इथे मला असं वाटतं की फक्त मोठ्या मोठ्या ब्रँडेड कंपन्या ऑनलाईन ह्याच्यापेक्षा जे छोटे मोठे ग्रोसर्स तुमच्या आसपास आहेत, छोटे मोठे वेंडर्स तुमच्या आसपास आहेत, की जे स्वतःचा जीव धोक्यात घालून ह्या परिस्थितीत सुद्धा तो सगळा माल आणतायत, जगण्यासाठी धडपड करतायत, तर त्यांच्या मालाला तुम्ही मागणी तयार करा, जास्त गोष्टी त्यांच्याकडून घ्या, हे मलाही पटतं. आणि अर्थातच जितकी ज्या प्रमाणात तुम्ही मदत करू शकाल ती कराल. पण मला एवढंच सांगायचंय, चॅरिटीने मदत करण्याला सुद्धा मर्यादा असतात एका ह्याच्या पर्यंत. तुम्हाला जर ते सस्टेनेबल राहायला पाहिजे असेल, शाश्वत राहायला पाहिजे असेल, तर अर्थव्यवस्था सुरू होणं, उद्योग सुरू होणं, रोजगार सुरू होणं ह्याला पर्याय नाही. हे सगळे जे उपाय आहेत आता आपण करतोय ते स्टेबिलायझेशनचे उपाय आहेत. रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या स्टेप सुद्धा स्टेबिलायझेशनच्या आहेत. त्याचं महत्व मी कमी करत नाहीये, पण त्या पुरेशा नाहीये. आज सरकारने थेट गुंतवणूक निरनिराळ्या उद्योगात करणं आणि ज्या उद्योगात परतावा, रेट ऑफ रिटर्न हा तुम्हाला इमिजिएटली मिळणार अशी शक्यता असलेल्या ह्याच्यात जास्त करणं, छोटे छोटे प्रोजेक्ट सुरू करणं, याला आज पर्याय नाहीये. आणि त्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरू होणं हे गरजेचं आहे. आणि आपल्याला ही पॅन्डेमिक, ही महामारी आपण जाऊ तशी आपण ती फेस करत जाऊ. म्हणजे कारण काय असतं की अंथरूण पाहून पाय पसरायचे असतात असं आपण म्हणतो, तेच आहे. आपण काही तैवानसारखे श्रीमंत आहोत का? त्यांनी लॉकडाऊन न करता ही पॅन्डेमिक कंट्रोलमध्ये आणली, पण त्यांच्याकडे त्यांचं आरोग्य क्षेत्र एवढं सक्षम आहे की टेस्टिंग, स्क्रीनिंग या सगळं ते खूप विगरसली करू शकले. आयसोलेशन आपण नाही करू शकणार आहोत. आणि ठीक आहे, आपल्याला आपल्या इम्युनिटीचा जो फायदा होईल आपल्याला, कारण आता आपण बघतो की 3 देश आहेत, रशिया, भारत आणि पोर्तुगल, यांच्यामध्ये रिलेटिव्हली मृत्यूदर कमी आहे. आणि ते म्हणतात याचं कारण आपल्याकडे BCG वॅक्सिन्स दिली गेली आहे. जर ते कारण असेल तर चांगलंच आहे. पण आपली परिस्थिती इकडे आड आणि तिकडे विहीर अशी आहे. त्याच्यामुळे आपल्याला लॉकडाऊन उठवणं ही आज सगळ्यात मोठी तात्कालिक गरज आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसे जे ते 3 मार्ग आहेत ते आपण ती काळजी घेत घेत पण लॉकडाऊन उठवणं गरजेचं आहे. मला वाटतं लॉकडाऊन घातला तो ज्या घाईघाईने घातला, तशी चूक लॉकडाऊन जो तत्काळ उठवला आणि संपूर्ण मोकळं केलं तर ती पुन्हा तशी चूक केल्यासारखंच होईल. तर तो लॉकडाऊन उठवण्याचे मार्ग काय असावेत? का ती तशी चूक होईल मला अजूनही कळलं नाहीये. कुठला शॉक? हॅलो, एक 2 मिनिटं आपण तुम्हाला सॉरी थोडं थांबवतो. काही कॉमेंट्स आलेले आहेत चॅट मध्ये आणि त्या बऱ्याच वेळापासून आहेत. आपण आधी त्या थोड्या पहिले घेऊया, कारण मग असं होतंय की लोक प्रश्न लिहितात तिथे पण ते प्रश्न कदाचित खूप वेळासाठी पेंडिंग राहतात. मग ते एकदम खूप जास्ती प्रश्न होतील. ते हे प्रश्न आधी घ्यायचे का पहिले? ओके, मग मी वाचून दाखवतो. सविता दामले यांचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने या महामारीच्या काळात गरिबांना थेट आर्थिक मदत खात्यात जमा करावी असं अभिजित बॅनर्जींनी सांगितलं आहे. त्याबद्दल केंद्र सरकारने पावलं उचलली पाहिजेत असं आपल्याला वाटतं का? हो, मी मगाशीच म्हटलं की बेसिक इन्कम चा कॉन्सेप्ट जो अभिजित बॅनर्जी वगैरेंनी सांगण्याच्या आधीपासून या देशात चर्चेला गेला होता. आणि आता तर जनधन अकाउंट्समुळे आणि आधारच्या ह्याच्यामुळे डायरेक्ट कॅश ट्रान्सफर अतिशय सोयीचं आहेच. पण मी मगाशी म्हटलं तसं सरकारची वित्तीय स्थिती ही चांगली नव्हती ही महामारी येण्याच्या पूर्वी. त्याच्यामुळे बाकी सगळी सोंग आणता येतात, पैशाची सोंग आणता येत नाही. त्याच्यामुळे केंद्र सरकार ही जबाबदारी राज्य सरकारांवर टाकते, राज्य सरकार केंद्र सरकारांवर टाकते. पण आपल्याकडे जे आधीच मुळात खूप कमी झालेली अशी शिल्लक आहे
त्याच्यातनं हे विभाजन होतंय, त्याच्यामुळे ते पुरेसं होत नाही आणि ते पुरेसं पडणार नाहीये. म्हणून मगाशी मी म्हटलं की हे सस्टेनेबल नाही, हे शाश्वत नाही. सोशल सिक्युरिटी स्कीमच्या दृष्टीने आपल्याला पावलं उचलली पाहिजेत, पण त्याच्या आधी आपली अर्थव्यवस्था सुरू केली पाहिजे. नाहीतर हे चिल्ली सारखे मनाचे मांडे होतील, की आपण हे कागदोपत्री म्हणू पण ते करण्याची आपली कुवत नाही. विचार अर्थातच स्पृहणीय आहे, पण ते जमावं लागतं. दुसरा प्रश्न माधवी कुलकर्णी यांनी विचारलाय की जसे माणसांचे लोंढे आल्यामुळे मुंबईचे सर्व प्रश्न जटिल झाले, तसे आता लाखो लोक आपापल्या प्रांतात गेल्यामुळे पुन्हा जटिलच होणार आहेत. असलेले धंदे श्रमिकांची साखळी तुटल्यामुळे बंद होत आहेत. आणि शेवटी छोट्या धंद्याला सुद्धा श्रमिक लागतातच. त्यामुळे गेलेल्या लोकांची जागा इथे असलेल्यांनी घेतली नाही तर वस्तू असून त्या मिळत नाहीत असं होऊ शकेल का? हो, अगदीच होणार आहे. पण मी मगाशी म्हटलं तसं आता न्यू नॉर्मलच येणार आहे. कारण अनेक उद्योग धंदे बंद पडले आहेत, त्यांचं इकॉनॉमिक कॅपिटल गेलंय आणि ते हॅलो हा हॅलो बोला. आणि ते पूर्वीच्या पद्धतीने सुरू होण्यात आता अडचणी आहेत, नक्कीच आहेत. पण मला असं वाटतं की आपलं जे आतापर्यंतचं मॉडेल होतं तेही काही फार विकासाच्या दृष्टीने योग्य मॉडेल नव्हतं. त्याच्यामुळे ते मॉडेल संपूर्णपणे रिव्हॅम्प करण्याची आता गरज आहे. अशी जेव्हा पडझड होते तेव्हा सगळ्यांनाच खूप त्याच्यात तोटे सहन करावे लागतात. आपल्यालाही ते करावे लागतील. कालच क्रिसिल रेटिंग एजन्सीने अगदी ग्राउंड लेवल सर्व्हेज घेऊन जो अभ्यास, जे संशोधन बाहेर आणलंय त्याच्यानुसार आपल्याला कोविडच्या आधीची परिस्थिती यायला 3 ते 5 वर्ष सहज लागतील. तर आणि आता ती परिस्थिती पण म्हणजे हे एका रेटिंग एजन्सीचं भाकीत आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की असं काही लिनियरली परत आपण त्या मार्गाकडे परत जाऊ शकणार नाही आहोत. कारण आता बरेचसे उद्योग की जे अचानकपणे मगाशी मी म्हटलं तसं प्रॉफिट्स कमी झाल्यामुळे ते आता माणसं कमी करतायत. मग ते जास्त डिजिटलायझेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा अनालिटिक्स वगैरेचा वापर करून आता ते माणसांवरचं अवलंबित्व कमी करणार. कारण आपल्याकडे फॉर्मल क्षेत्रातल्या लोकांच्याही खूप मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जाणार आहेत आणि ते सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत अगदी व्यवस्थितपणे सगळ्यांना दिसून येईल. एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या भाकितानुसार भारताचा बेरोजगारीचा दर 60% पासून 35% पर्यंत वाढणार आहे. इट्स गोइंग टू बी ह्यूज. म्हणजे आपण शतकात अशी इतक्या झपाट्याने वाढलेली बेरोजगारी पाहिली नाही, पण हे सत्य आहे. ओके. पुढचा प्रश्न गिरीश खरे यांचा आहे. शेतीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर छुपी बेरोजगारी म्हणजे हिडन अनएम्प्लॉयमेंट आहे. अशा ठिकाणी गुंतवणुकीबरोबरच ही बेरोजगारी कमी करायला काय करता येईल? दुसरे म्हणजे अमेरिकेत फ्रँकलिन रुझवेल्टनी केले होते त्या प्रकारे हायवे बांधून विविध क्षेत्रात डिमांड वाढू शकेल का? हो, नेहमीच वाढतो. आपल्याला भारतात सुद्धा ते दिसून येतं की जेव्हा जेव्हा मोठे 4 पदरी 8 पदरी रस्ते आपण बांधायला घेतो त्याला काळही खूप लागतो आणि त्याच्यासाठी मजूरही खूप लागतात. पण मगाशी कर्णिक साहेब म्हणाले तसं आपल्याला ह्याच्यात 2 भाग करावे लागतील की आता इकॉनॉमीची इमिजिएट गरज काय आहे आणि दूरगामी गरज काय आहे. तर त्या दृष्टीने मी म्हणेन की ग्रामीण सडका बांधणे, ग्रामीण प्रोड्यूसचं मार्केटिंग उत्तम रीतीने करणे, ह्या गोष्टीवर सध्या केंद्रित केलं लक्ष तर सरकारकडे त्या प्रकारची आज आर्थिक कुवत आहे आणि ते करू शकतात. नॅशनल हायवेज वगैरे बांधणं हे कागदोपत्री ठीक आहे, पण आज तुम्ही जर टोटल डेट पाहिलं NHAIचं तर ते खूपच जास्त आहे. आणि आज इतक्या मोठ्या काळासाठी, दीर्घ कालावधीसाठी रोड प्रोजेक्ट्सना कुठल्या बँका किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कर्ज देतील किंवा त्यांचं टोल अर्निंग थांबलंय, रस्त्याने होणारं दळणवळण थांबलंय. तेव्हा म्हणजे हे कागदोपत्री सगळं म्हणायला ठीक आहे, पण तुमचं आर्थिक यंत्र जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत ह्यासाठीच्या संधीही निर्माण होणार नाहीये. आणि ग्रामीण क्षेत्रातली हिडन अनएम्प्लॉयमेंट जी आहे, माझ्या मते भारतात हिडन अनएम्प्लॉयमेंट हे फक्त ग्रामीण ह्याच्यात नाहीये, सगळीकडेच आहे. डिस्गाइज्डली अनएम्प्लॉइड लोक प्रत्येक ठिकाणी असतात. दॅट्स मोर ऑफ अ लिडरशिप कॉल
आणि मला वाटतं की काही काही राज्य सरकार जशी की हरियाणा, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, पंजाब, UP यांच्याकडे त्यांनी या कोविड महामारीत ऍग्रीकल्चर साठी फार उत्तम कामं केलेली आहेत आणि आम्हाला ऑलरेडी त्याचे रिझल्ट त्या क्षेत्रात त्या राज्यांमधल्या निरनिराळ्या खरीप क्रॉप्सच्या मंडी प्राइसेस मध्ये वगैरे दिसत आहेत. तेव्हा मला असं वाटतं की जिथे जे चांगलं झालं आहे ते आपण गिरवायला तो कित्ता काहीच हरकत नाही. ऍक्च्युली त्यांचा पुढचा प्रश्न त्याला लागून असा आहे, लागून नाही म्हणता येणार, दुसरा प्रश्न विचारलाय. मगाशी त्यांनीच रेपो रेट हा आपण जी चर्चा केली तो त्यांचा प्रश्न होता. त्यात आता ते असं लिहित आहेत की बँकांनी लहान उद्योगांना कर्ज देण्यासाठी इन्सेंटिव्ह द्यायला रिव्हर्स रेपो रेट अजून कमी किंवा युरोपात केले होते त्याप्रमाणे थोडस निगेटिव्ह करायला हवा होता. तेच मी सांगते की ते फक्त लायबिलिटीच्या बाजूने विचार करतायत, असेट्सच्या बाजूने करत नाहीयेत. बँकांना जे असेट्स तयार करायचे ते कर्ज घेऊन ते रिलायबल आहेत का? आज बँकांकडे आज रिस्क कॅपिटाईट नाहीये लघु उद्योगांना कर्ज देण्याची, कारण त्यांना माहितीये की नुसती कर्ज दिल्याने हे उद्योग शाश्वत पद्धतीने आपली कामं करू शकणार नाहीयेत. इतक्या अनिश्चितता आज अर्थव्यवस्थेत आहेत. त्यामुळे जोपर्यंत अनिश्चितता कमी होत नाही तोपर्यंत बँका ही कर्ज देणार नाहीत. मग बँकांनी कर्ज द्यावी म्हणून आज सरकार म्हणते की आम्ही हमी देतो त्या कर्जांची. म्हणजे काय की जर उद्या ती बुडली तर सरकार त्याच्यासाठी तारण राहील किंवा सरकार ती मदत करेल. पण पूर्वानुभव बघितला तर बँकर्स म्हणतात की जेव्हा जेव्हा अशी हमी दिली आहे तेव्हा तेव्हा ती लॉजिकल एंड पर्यंत सरकारनी पाळलेली नाही. आणि हे कुठल्याही एका विशिष्ट पक्षाच्या सरकारचं नाही, सगळ्यांनीच. आणि जिथे दर 5 वर्षांनी सरकार बदलतं, जिथे आणि ही रिकव्हरी पुढच्या 1-2 वर्षात होईल असं नाही. याला खूप वेळ लागणार आहे, इतकं मोठं हे डिस्रप्शन आहे. त्याच्यामुळे रिव्हर्स रिपो रेट कमी झाल्याने जो किंवा रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कमी झाल्याने जो रेपो रेट आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मधला स्प्रेड वाढलाय, त्याच्यामुळे जरी डिमांड वाढला असेल गव्हर्नमेंट पेपरसाठी, तरी दुसरीकडे सरकारचं वाढणारं मार्केट बॉरोईंग आणि फिस्कल डेफिसिट याच्या चिंतेमुळे यील्ड्सवर परत प्रेशर येतच आहे. त्यामुळे हे सगळं खूप तात्कालिक आहे. हे बोलायला सोपं आहे, पण ज्यांना त्या रिस्क घ्यायच्या आहेत त्यांच्याकडे आज ती ऍपिटाईट नाहीये आणि ती परत येण्यासाठी इकॉनॉमी पूर्णपणे सुरू होणं याला पर्याय नाही. त्याच अनुषंगाने एक प्रश्न असाही आता विचारला गेलाय या संदर्भातच की छोट्या उद्योगांना, लघु उद्योगांना जीएसटी मध्ये सवलत दिली तर त्यांना काही इन्सेंटिव्ह मिळाल्यासारखं होईल का? हे सगळे नॉर्मल वेळचे प्रश्न आहेत. आताच्या काळात जिथे सरकारचे जीएसटी रिव्हेन्यूज एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत तिथे त्यांना असे इन्सेंटिव्ह देण्यासाठी कुठलं पाठबळच नाहीये त्यांच्याकडे. म्हणून तुम्ही बघा त्यांनी जे पॅकेज जाहीर केलं ते म्हणतायत 10% GDPचे आहे, पण जर तुम्ही व्यवस्थित त्याची सगळा तो ताळेबंद मांडला तर ऍक्च्युअल फिस्कल किंवा बजेटवर येणारं प्रेशर हे 1% आहे फक्त. म्हणजे बाकीचं सगळं त्यांनी जे दिलंय ते ऑफ बॅलन्स शीट सपोर्ट दिलेत, क्रेडिट गॅरंटीज म्हणा, लिक्विडिटी म्हणा, त्याच्यातनं डायरेक्ट खर्च त्यांनी वाढवलेले नाहीये. आता ह्याच्यात त्यांची अनास्था, काही लोक म्हणतील म्हणजे पॉलिटिकल कलर द्यायचा तर हे अनास्थाचे अमुक, पण खरी गोष्ट सांगायची तर त्यांच्याकडे नाहीच आहे तेवढा फिस्कल बॅलन्स. आणि नुसत्या नोटा छापून मॉनिटायझेशन करून जर इकॉनॉमी चालत नसेल तर तुम्ही नुसतं पुढे जाऊन इन्फ्लेशन वाढवणार, त्याचा खरा उद्योगांना फायदा होणारच नाही. त्यांनी पहिले असं गेलंय की इज इट अ रियालिटी दॅट द इंडस्ट्री in the absence of demand is not willing to borrow money from banks? If this is really so, what needs to be done in the present situation to trigger demand? हा त्यांचा पहिला प्रश्न आहे. नंतर ते असं म्हणतात की although you as an economist are a strong votary of not imposing extreme lockdown, there is another equally strong camp that based on statistical model projects where we would have been had the lockdown not been imposed. Would you acknowledge that in an unprecedented situation like this it's an extremely difficult choice to make between life and livelihood, or would you say that the world has overreacted? If yes, what would be your rationale to have this view? नाही, मला वाटतं मी ह्याचं उत्तर दिलंय. कारण
मला स्वतःला असं वाटतं की प्रत्येक देशाच्या इनिशियल कंडिशन्स काय आहेत ते लक्षात घेतल्याशिवाय कुठली उपाययोजना करणं ही धोक्याचंच असतं. आपल्याला भारतासारख्या देशात जिथे सोशल सिक्युरिटी कुठली स्कीम नाही, जिथे एवढं मोठं असंघटित क्षेत्र आहे, तिथे अचानक जाहीर केलेल्या अतितीव्र लॉकडाऊनमुळे 60% जास्त लोकांच्या नोकऱ्या जाणं किंवा ते रस्त्यावर येणं हे अटळ आहे. आणि ह्याच्यामुळे होणारे भूकबळी, कुपोषण वगैरे ह्याचा आपण विचारच करत नाही आहोत. फक्त आपण कोविडमुळे होणाऱ्या संभाव्य मृत्यूंचा विचार करून हे सगळं करतो आहोत. आणि ह्या प्रकारची काउंटर फॅक्च्युअल्स, हे बघा, लॉकडाऊनचा फायदा नाहीच असं मी म्हणत नाहीये, पण आपल्याला कधीतरी हे गणित मांडावं लागणारच आहे ना, की लॉकडाऊनमुळे आपण किती मृत्यू प्रिव्हेंट केले आणि लॉकडाऊन लादल्यामुळे किती मृत्यू झाले आणि कुठली बाजू जड आहे ही सांख्यिकी आपल्याला फेस करावीच लागणार आहे. आणि कुठल्याही संवेदनशील माणसाला जो बघतोय आजूबाजूच्या परिस्थितीकडे, मला वाटतं ह्याचे पुरेसे संकेत मिळत आहेत. बरं, ह्या अशा प्रकारच्या पॅन्डेमिक 1.5 ते 2 वर्ष सहज चालतात. मग ह्याचं लॉजिक काय आहे? मग आपण समज आता त्यांनी 5वा लॉकडाऊन आणला, त्याच्यानंतरही आपल्याला दिसलं की आपला लागणीचा प्रसार काही एवढा खूप कमी होत नाहीये, मग अजून आणणार. मग ह्या प्रत्येक लॉकडाऊन मध्ये होणाऱ्या आर्थिक ऱ्हासाचं काय? आणि तितकं ते परत सुरू करणं, आर्थिक यंत्र सुरू करणं अधिक कठीण होत जाणार. म्हणजे ह्याच्या मागे कुठला एक ठोस विचार, प्लॅनिंग, लॉजिक आहे का? हे म्हणजे एका तज्ञांनी म्हटलं होतं की आपल्या नाकाद्वारे दूषित हवा जाऊ नये म्हणून नाक बंद करण्यासारखं आहे. म्हणजे नाक बंद केलं तर दूषित हवाही मिळत नाही, पण तुम्हाला जगण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनही मिळत नाही. विनीता यांचा प्रश्न आहे, त्या म्हणतात थोडा पॉलिटिकल इकॉनॉमीतला प्रश्न आहे, असं त्यांचं म्हणणं आहे की आजची राजकीय परिस्थिती तुम्ही सुचवत असलेल्या उपाययोजना करण्याच्या मनस्थितीत नाही, अशा वेळेस आपण कशा प्रकारच्या भविष्याची अपेक्षा करूया? थोडक्यात वर्स्ट केस सिनारिओ काय? नाही, वर्स्ट केस सिनारिओ हाच की आपण सगळे आत्मनिर्भर बनणार, अजून काही नाही. आपल्याला एकमेकांवरचं अवलंबत्व कमी करून जगणं असं जर कुठे घडत असेल, पण ते शक्य नसतं. अर्थव्यवस्थेचे निरनिराळे घटक हे एकमेकांवर अवलंबून असतात. आणि म्हणूनच मी मगाशी पण म्हटलं की जेव्हा त्यांनी असे झोन्स केले, ग्रीन झोन, अँबर झोन, रेड झोन, तर आणि ते म्हणाले की ग्रीन झोन्स मधल्या ऍक्टिव्हिटीज सुरू होऊ शकतात, हे खूप ऍडहॉक आहे. कारण तुम्ही बघा, आज रेड झोन मध्ये जी स्टेट्स आहेत, जी डिस्ट्रिक्ट्स आहेत, ती जवळजवळ 45 ते 50% एवढं जीडीपीला कॉन्ट्रीब्युट करतात. आता ग्रीन झोन मधल्या अनेक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज रेड झोन मधल्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीजवर अवलंबून आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला अर्थपूर्णरित्या त्या ऍक्टिव्हिटीज सुरू करायच्या असतील तर फक्त ग्रीन झोन्स ओपन करून काही होणार नाहीये. यात माझा एक प्रश्न आहे, तोही थोडासा हायपोथेटिकल म्हणू शकतो. आता नोव्हेंबर 2016 मध्ये आपण नोटबंदीचा निर्णय सरकारने घेतला, तेव्हापासून आपण पाहतोय की आपली जी अर्थव्यवस्था आहे ती एक स्लाइड डाऊन, घसरगुंडीच्या मार्गाने चाललेली आहे. तर तो जर निर्णय घेतला नसता आणि तर आपण अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर कोविडशी अजून चांगला अर्थाने मुकाबला करू शकलो असतो का? म्हणजे त्याचं उदाहरण असं की रेव्हेन्यू लॉसेस जे होतात, म्हणजे एकंदर डिमांड कमी झाल्यामुळे सगळं एकंदर गव्हर्नमेंट कडला येणारा उत्पन्न आणि नंतर येणारा जीएसटी, त्यामुळे सेंटर कडनं स्टेटला जाणार उत्पन्न, म्हणजे त्यांचे शेअर ऑफ रेव्हेन्यूज, हे सगळी घडी विस्कटलेली आहे असं एकंदर चित्र दिसतं. हे जर झालं नसतं आणि तर आपण चांगल्या अर्थाने सामोरं जाऊ शकलो असतो का? पहिली गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की कुठली इकॉनॉमी चालते तेव्हा त्याच्यावर अनेक पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अशा गोष्टी घडत असतात आणि त्याचा नेट बॅलन्स इफेक्ट काय असतं ते कम्प्युट करणं खूप कॉम्प्लेक्स असतं. जर मला कोणी विचारलं की डिमॉनिटायझेशन ही योग्य मूव्ह होती का,
तर माझ्या मते ती नव्हती. ज्या कारणासाठी ती राबवली गेली, काळा पैसा कंट्रोल करण्यासाठी, त्याच्यासाठी त्याचा उपयोग तर झालाच नाही, पण एक खूप मोठं इकॉनॉमिक डिस्रप्शन झालं. पण आता जीएसटी जर आपण पाहिलं तर जीएसटी साठीचं काम गेली 15-20 वर्ष ह्या देशात चाललेलं होतं, पण तरी सुद्धा आपण ते इंट्रोड्यूस करू शकत नव्हतो, कारण त्याच्यासाठीची पूर्वतयारी आपली झाली नव्हती. मग ती पूर्वतयारी पुरेशी न झाली असतानाच आपण ते लादलं, त्याच्यामुळे अजून एक डिस्रप्शन झालं. सो एका डिस्रप्शनवर दुसरं. नंतर चीन आणि US मध्ये जी ट्रेड वॉर सुरू झाली, त्यामुळे जगातल्या बहुतेक सगळ्या देशांच्या एक्सपोर्ट्सना निर्यातीला एक मोठा फटका बसला, त्याचा एक परिणाम झाला. तर असे बरेचसे निगेटिव्ह प्रकार झाले, पण बरेचसे पॉझिटिव्ह प्रकार सुद्धा होत होते. आपल्याला 3 वर्ष अतिशय चांगला मॉन्सून मिळत होता, किंवा आपल्या बँकांचे जे खूप NPAs वाढले होते ते हळूहळू थोडे स्टेबिलाइज व्हायला लागले होते. म्हणजे अनेक पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टींचा परिणाम असतो. या पुरेशा तयार म्हणजे एकदम डिमॉनिटायझेशन तर माझ्या दृष्टीने सर्वस्वी चुकीची मूव्ह होती. जीएसटी सुद्धा आपण खूप प्रिमॅच्युअरली इंट्रोड्यूस केलं, पण हे केलं नसतं तर आपण अधिक सक्षम असतो का? तर इतर काय निगेटिव्ह किती मोठ्या प्रमाणात झालं असतं, हा पण आपण आता विचार करायला पाहिजे. म्हणजे माझ्या मते मॅक्रो इकॉनॉमिक मॅनेजमेंट मध्ये पुष्कळ आपल्या चुका होत गेलेल्या आहेत गेल्या अनेक वर्षात. म्हणजे मी म्हणेन की ह्याला कुठलाही पॉलिटिकल कलर देण्याची पण गरज नाही, कारण 2009 पासूनच आपल्याला ह्या चुका झालेल्या दिसतात, आणि त्याचं एक क्युम्युलेटिव्ह प्रेशर येत गेलं की ज्याच्यामुळे इकॉनॉमी खचत गेली. आता डिमॉनिटायझेशन झालं नसतं किंवा जीएसटी असा ऍडहॉक पद्धतीने इंट्रोड्यूस केला नसता तर नुकसान काही प्रमाणात कमी झालं असतं. पण एक डाऊनस्लाइड जी चालू झाली होती ती अरेस्ट झालेलीच नाहीये 2009 नंतर, किंवा रादर मी म्हणेन 2011 नंतर, जेव्हा स्पेक्ट्रम ऑप्शन्स कॅन्सल केले गेले. म्हणजे FY12 पासून आपल्याला आपली डाऊनस्लाइड ही खऱ्या अर्थाने सुरू झाली, जेव्हा तो पॉलिसी पॅरालिसिस ची फेज सुरू झाली तेव्हापासून. एक शेवटचा प्रश्न आहे आपल्या चॅटमध्ये, त्यानंतर मी मेधाताईंना विनंती करतो किंवा हेमंत सरांना ते संवाद पुढे न्यावा. इफ द गव्हर्नमेंट गेट्स इन्व्हॉल्व्ड इन द इकॉनॉमी इन द बिगर वे, it should not become the new normal. As Friedman said, nothing is more permanent in the world than a temporary government program. Will that affect our long-term potential? This is a worrisome situation. He comment आहे गिरीश खरे यांची. I completely agree with him. कारण हे गव्हर्नमेंट म्हणत आलंय की लेस गव्हर्नमेंट अँड मॅक्झिमम गव्हर्नन्स, पण तसं झालेलं नाहीये. गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन इकॉनॉमिक मॅनेजमेंट मध्ये पुष्कळ वाढलेलं आहे, आणि माझ्या मते आत्ताचा काळ हा खूप अनुकूल आहे की त्यांनी ह्याचं इंट्रॉस्पेक्शन करावं आणि जास्त करून स्वतःचं लक्ष हे हेल्थ सेक्टर, एज्युकेशन सेक्टर ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करावं आणि शक्य होईल तितकं उद्योगातनं बाहेर पडावं. इथेही महाराष्ट्राच्या दृष्टीने मला एक महत्वाचा मेसेज द्यायचा आहे की हा जो एक चांगला रिफॉर्म त्यांनी केला आहे APMC डिसमॅन्टलिंगचा, म्हणजे ही ऍग्रिकल्चर प्रोड्यूस आणि मार्केटिंग कमिटी, तिथे सुद्धा तुम्ही बघा की UP, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गुजरात या 4 राज्यांनी त्याच्यासाठी ठोस प्रयत्न सुद्धा सुरू केले. त्यामुळे तिथे ऍग्रिकल्चर मध्ये खाजगीकरण होणं वगैरे ही प्रक्रिया अधिक वेगाने होईल आणि ते पुढे जातील. महाराष्ट्राने हे केलेलं नाही. महाराष्ट्रात अजूनही APMC आणि दलालांचा होल्ड हा त्या कृषी उत्पादनावर आहे. तेव्हा आता सगळ्याची जबाबदारी फक्त आपण केंद्रीय सरकारवर नाही टाकू शकत. राज्य सरकारांनी सुद्धा जे सब्जेक्ट स्टेट लेवलला असतात त्यांच्यासाठी त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे. तुमच्याशी बोलल्यामुळे काही गोष्टी स्पष्ट झाल्या. एक म्हणजे यातून बाहेर पडायला आपल्याला वेळ लागेल, हे एक. दुसरं असं की लॉकडाऊन उठवावा असं तुम्ही स्पष्टपणे पुन्हा पुन्हा म्हटलेलं आहे की लॉकडाऊन ठेवून काही साध्य झालेलं नाहीये, होत नाहीये. तो उठवल्यानंतर फायदा जास्त होईल. तिसरं असं की सरकारच्या
पुरेशी काळजी घेऊन. मी पॅन्डेमिकचं महत्व कमी नाही करत आहे, पण मला एवढंच म्हणायचंय की आपली कुवत नाही लॉकडाऊन झेपवण्याची. आपलं स्केल मोठं आहे, आपली लोकसंख्या खूप आहे, आपण गरीब आहोत, त्यामुळे आपल्याला झेपेल तसं आपण केलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे तुम्ही सांगितलेली गोष्ट म्हणजे सरकारकडनं ज्या आपण अपेक्षा ठेवतो आहोत, त्याचबरोबर आपण स्वतः सुद्धा या संदर्भामध्ये ही स्थिती घालवण्यासाठी काहीतरी पावलं उचलायला पाहिजे. तर ही काळजीची स्थिती आहे आणि आरोग्य एका बाजूने राहिलं तरी आरोग्य आणि अर्थव्यवस्था या परस्पर विरोधी गोष्टी नाही आहेत, तर एकमेकांच्या या हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहेत. आणि आता आपल्याला अर्थव्यवस्थेकडे लक्ष देणं भाग आहे, कारण का नाहीतर आरोग्यावरती आणखीन वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. हे तुम्ही सांगितलं. तर तुम्ही इथे आलात, एवढा वेळ दिलात आम्हाला, आमच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. हे जे कोणी आले त्यांनी सगळं हे इतका वेळ थांबून ऐकलं, याचा अर्थ असा की ते नुसते ऐकायला आले असं मला वाटत नाही. त्यांना खरोखर या विषयामध्ये काहीतरी एक रस आहे, चिंता आहे. आणि इतकंच नाही तर काहीतरी माहिती करून घेऊन काय आपण करू शकतो हेही जाणण्याची इच्छा आहे असं मी मानतो. मग त्या सर्वांचे सुद्धा मी धन्यवाद देतो त्यांना. आणि ही आजची आपली मीटिंग संपली असं जाहीर करतो. थँक्यू.